ते सोड द्या. जुन्या बाया जर डिकरा आहे ना, डिकराला देखील सुद्धा मोठा डिकराला देखील बाया पदरलेल्या आहेत. तर देराने जेठाने सांगितलं, काय हो तो आपला डिकरा आहे ना माय, काय पदरले नाही हो माय, तो देरजेट सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देरजेट सारखा दिके तरी पहिल्या बाया पदरलेली आहेत. काय मर्यादा होती, बरोबर आहे की नाही. हो, जर का गावमान असा टोपीवाला एकाच बाबा दिकी जाय ना, मन माय लगेच पदर टाके डोक्यावर, पडू ते देच नाही. पण जर पडेल राहणार पटकन टाकली, असा टोपीवाला बाबा असले देखे का. आणि जर कधी रस्त्यावर चालता चालता डोकावर वजन राहू द्या, काही राहू द्या, जर समोर ते माणूस शिराय ना बा आपला गावमान आहे, माहित नाही ना आता काय शे, पण टोपीवाला आहे आपला ते मोठा शे, चेतन बाबा आपल्यापेक्षा मोठा शे, वयस्कर म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, आजल सासरा लागत असेल म्हणशीन, समोर ते बाबाच आहे ना मनमायाचं तोंड फिरायली, पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे मग मनमाय त्या रस्ता वाटेन जाय. अशी पद्धत होती पहिली. आता कसं काय वातावरण आहे हो सोनचिडी, आता कसं काय वातावरण. एक नाही पण टोपीवाला आहे म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, कोणीतरी मोठा असेल, मनमाय तोंड फिरायन उभी राहते, माणूसकडे देखे सुद्धा नाही, पहिले त्या माणूसने निघी जाऊ दे मग मनमाय त्या रस्ता तरी जाय. काय नियम होतात पहिला. हाते ते मंदिर सगळं सासराना विचारते ना बिल्ल मोठ टाकाल करस, मर्यादा नाही राहिली. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज, बरोबर आहे की नाही. पहिलं काहीच राहिलं नाही. जुनं सांगास ना तरी कीर्तन वस म्हणा, नुसतं जुनं सांगा मग. हो पण आहे ना, पडूच देऊ नका बहिणी, तिथला करता शिल गेले मी आटे जास्त पडी घ्या त्यांना समजिले ना उद्धार होई घ्या. तुम्ही काय चांगला कीर्तनकार बोलायले का, एक नंबर ना निसले बोलायले मग काय. विठ्ठल विठ्ठल पण त्याच्यासाठी ना, जर आपल्याला महिला मातांकडनं अपेक्षा असेल, सासऱ्याला बघून सुनबाईनं पदर घेतला पाहिजे. सासरा बी तसा होतात पहिला, या बसलेत ना या बाबास लगून ठीक शे बुवा. आता जे आमना बनी राहणार ना बोगस काम कर टाकी असे त्याने. पहिला सासरा इथला नेम माराय, सुनबाई जर दिकी जाई ना, सुनबाईना समोर त्याने बायकोन संगे सुद्धा बोलत नाही त्या, नाही हो बोला मग एका शब्दाना तोल घ्या म्हणून सुनबाई काय विचार करी, मायो म्हणून सासरा बी वाय बारात दिका. म्हणजे सगळी बायकोन संगे, म्हणजे बायको काय चुलत राहत नाही, सगळी बायकोन संगे सुद्धा बोलत, सख्खी बायको सोबत सुद्धा बोलाल घाबरेत, मन सुनबाई काय विचार करीन भो का हो, बरोबर आहे की नाही. आणि आत्याना सासरा ज्या बनी राहणार ना, त्याच मग 40% सासरा असा शेतच, सुनबाई आंघोळ नाही करता गरम पाणी चुलावर ठेवस, आणि भाऊ इथलची चड्डी घाली ना अंग शेकस, हो आप्पा तू मोठी चड्डी घाल रे, हो म्हणा काका. ती काकू कसाल पदरली, इथलची चड्डी घाली ना अंग शेक, बाणट सुरत ना रे उलगेल वावर. एकाकडनं अपेक्षा ठेवायला कसं चालेल हो, नियमाचं पालन आपल्यालाही करावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल तुम्ही पदरल्यानंतर मला सरकार पगारने चालू करावं. पण आपली संस्कृती डोक्यावर पदार, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. भारतीय नारीनं डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे, ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. हा अजून सांगू का, आपल्या कान्हा देशाची मुलगी राष्ट्रपती झाली माय, पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. काय नाव आहे? हा आपल्या कान्हा देशाचीच, कान्हा देशाचं माहेर त्या बाईचं, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होई गे माय, पर तरी डोक्यावर ते पदर पडू दिना नाही. काय संस्कृती महाराज. एखादा फोटो मध्ये केलं का प्रतिभाताईना पदर पडेल असं, राष्ट्रपती होई गे बाई तरी पदर पडू दिना नाही. मनबईन बचत गटनी मीटिंगले जाणी पोलो तिरपा खोचिले, ओ संगू काकू पदरले, ओ बहीण तू खिचडी वाटस, ओ सोनचिडी. आटे राष्ट्रपती पदरले जाणे खिचडी वाटणारी बहीण तिरपा पदर खोचिले, भानट सोडत नाही. मस्त पदरले वजन मारा हो. हा तुम्ही घर मान्य साडी कितला राज बहिणी सोन
घर म्हणण्याचा साडी कमीत कमी 500-600 रुपयांनी. 600 रुपयाची साडी, 600 रुपयाची साडी 6 वार साडी, 6 मीटरची साडी 600 रुपयाला. मीटर कितीला पडलो काका? 100 रुपयाला. 100 रुपयानं मीटर एक, बरोबर आहे ना? 100 रुपये मग 1 मीटर. तुम्हाला पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना. तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर टाकले ना तुम्हाला बापनी करोड रुपयानी इज्जत वाढवतो शमतारा. तुम्हाला डोक्यावर ना पदर जर देखील ना कुठे ना माहेर राही पूर्ण. अरे काय संस्कार आहेत भो, काय वय नाही भो माय बापनं पदर पडू देत नाही भो पोर. मग काय फरक पडत जर नुसतं डोक्यावर पदर टाका मग आपला मायबापनी इज्जत वाढाच टाकी लिहो. चला बुवा पदर लेवा मग नुकसान होस महाराज. आम्ही मालेगावना स्टँडवर 17 बाया पदर लेता लेता मरी घेत असं वाचले त्यामुळे आम्ही पदर लेतीत नाही. असं दे असं काही शे का? हा शिलगायले हो पदर काय फरक पड रहा ना. बाकी ना बाहेर हा महाराज सटके सटके जा चुका टोकी जगा किथे त्यावर शिलगा जाय. विठ्ठल विठ्ठल आपण एक नवीन वस्त्र येले. मी प्रत्येक कीर्तन मा सांग राहा ते वस्त्र तुम्हाला माहिती नाही खेळा माझं का गुशी जायले कोपरे कोपरे गाऊन माले जर दिकना बिकना ना एकला तो गाऊन. दादा माझ्या कीर्तनातून नाही काय लक्षात राहिलं तरी चालेल, पण जाता जाता माझा गरीबाचा एक संदेश असेल त्याचा लक्षशब्द काय का भैया. सत्ता करू नका असं माझं दुमत नाही, सत्ता केलाच पाहिजे. मंदिर बांधू नका असं माझं दुमत नाही, मंदिर बांधलीच पाहिजे. वारी करू नका असं माझं दुमत नाही, वारी केलीच पाहिजे. तर दादा हे सगळं केलंच पाहिजे, सकारात्मक सांगावं हे सगळं केलंच पाहिजे. पण कदाचित हे करत असताना हे जर विसरलात तुम्ही, नाही मंदिर बांधले तरी चालेल, नाही कीर्तन ऐकले, नाही कीर्तन ठेवली तरी चालेल, नाही वारी केली तरी चालेल, तर दादा खरं दैवत नाही आणि बापा त्यांची सेवा करणं विसरू नका. त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात नाही बघितलं. बोलता बोलता काही काही व्यक्ती बोलून जातात महाराज तुम्ही आई वडिलांचं महत्व पटवत असताना देवालाही कमी लेखतात. अजिबात नाही, देवाला कमी लेखत नाही, तुम्ही त्यांची वेळी लिखता आहोत. पण भूतलावर देव कुठेतरी संतांचा एक प्रमाण आहे, देव कुठेतरी दुजाभाव करतो. कसा दुजाभाव करतो सांगतो तुम्हाला. भक्त राखी पायापाशी दुर्जनांशी, दुर्जनांचा सर्वनाश करायला तो हायगे करत नाही. पण एखाद्या मायच्या पोटी 2 लेकरं येतात, दोघं पोरं जेवायला बसले, एखादा मारकरी आणि एखादा व्यसन करतो म्हणजे दारूदार. मारकरी जेवायला बसला, दारू पिणाराही जेवायला बसला. माय ताट बनवत असताना कोणी जास्त बनवते का? हा मारकरी म्हणून याला पोट भरून जीव घालते आणि दारू पिणारा त्याला कमी जीव घालते. करते का तुझा भाव? माय तुझा भाव करत नाही. म्हणजे भगवंतापेक्षा सुद्धा मोठी जागा मायची आहे. तरी लोकांना मायच नको. किती मोठी शोकांतिका आहे. जोपर्यंत आपल्याकडे मायबाप आहेत तोपर्यंत त्यांचं महत्व पटत नाही, कळत नाही. कारण जी गोष्ट जी वस्तू आपल्याकडे आहे ना तिचं महत्व आपल्याला कळत नाही. ती आपल्यापासून थोडी दूर गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं की भैया होती तोपर्यंत काही वेगळीच गोष्ट होती. जसं ज्याला हात नाही त्याला विचारावा हाताची किंमत काय असते, ज्याला पाय नाही त्याला विचारावं पायाची किंमत काय असते, ज्याला डोळी नाही त्याला विचारावं डोळ्याची किंमत काय असते. घरामध्ये 2 तरुण पोरी आहे आणि बापाकडे पैसे नाहीत लग्नासाठी, त्या बापाला विचारा पैशाची किंमत काय असते. ज्याला मायच नाही त्याला एखाद्या विचारा माय नसल्यावर जीवन कसं वाटते. दादा तसा मुलगा जर भेटत नसेल तर माझ्यासारख्या दुखालेल्या अंतकरणाच्या रविकिरण करूया आणि रविकिरण महाराजांना विचारा महाराज तुमची माय तुम्हाला सोडून गेली की मला जीवन कसं वाटतं. दादा माय गेल्याच्या नंतर असं वाटतं जणू काय माझा सुखाचा समुद्रात लागणीच वाटते. बाईची जोपर्यंत मायबाप हयात असतात ना दादा, सासरून माहेर जाते ना, एक साडी घेऊन जाते आणि तिकडनं 2 बॅगा भरून आणते. समजावं या बाईची मायबाप हयात आहे. तर इकडनं पिशवीमध्ये एकच साडी घेऊन गेली आणि तिकडनं तेवढीच घेऊन येते. विचारायची गरजच नाही. समजावं या बाईचे मायबाप नाही आहेत माहेरमध्ये. आता मायबाप काय असतात किती सारखं प्रेम करतात. एखादा मुलगा माझ्याजवळ बसला
आणि मायने पोराला सांगा दादा माझी तब्येत बरी नाही, काय करशील? आई तुला दवाखान्यात येतो ना. गावातल्या डॉक्टरांना बोलवतो. का रे बेटा? गावच्या डॉक्टरांना जर म्हणलं तुमची माझी तर बरी होणार नाही, मग काय करशील? हे आई काळजी नको करू, तुला नाशिकला नेतो ना. काय रे बेटा? नाशिकच्या डॉक्टरांना म्हणलं काय करशील? आई तुला मुंबईला नेतो ग. अरे बाळा त्या डॉक्टरांना म्हणलं काय करशील? पोराचं वाक्य असेल माय हे मृत्यू लोक जे जन्माला येतो त्याला जावंच लागत. या जागेवर जर एखादा मुलगा रडत आला, माईच्या पायाजवळ बसला, रडू मायला सांगत होता आई माझं काही खरं नाही. अरे बाळा काय झालं? आई मी आत्ता गेलतो ग, शिर्डीला गेलतो. शिर्डीच्या डॉक्टरांना सांगितलं भैया तुझी एक किडनी खराब आहे, तू थोड्या दिवसाचा सोबती आहे, तुला शेवटचं जगाचं निरोप घ्यायची वेळ आलेली, थोड्या दिवसात तू मरणार आहे. आई डॉक्टरांनी सांगितलं तुझं काही खरं नाही. आई मी मरणार आहे, माझं काही खरं नाही. आई मी मरणार आहे, मी थोड्या दिवसात सोबती आहे. माई सांगते हे का? कोणता डॉक्टर म्हणतो तू मरणार आहे? अरे तुझी एक किडनी खराब झाली म्हणून मरतोय काय? माझी एक किडनी तुला देते पण मरू देत नाही. हे ब्रीद वाक्य. त्यानं बॅग भरली, घरातून पर काढले, तिकडे बाहेर शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर तिकडे नोकरीही मिळवली आणि छोकरीही पटवली. म्हणजे नोकरीही मिळवली आणि लग्नही करून घेतलं. लग्न झाल्याच्या नंतर त्याला एक मुलगा एक मुलगी झाली आणि जिथं तो राहत होता त्याच्या गावातला व्यक्ती त्याच गावामध्ये नातेवाईकांकडे भेटायला आला आणि त्याच्या बंगल्याच्या समोरच याचे नातेवाईक राहत होते. तो बंगल्याच्या बाहेर आला, यानं बघितलं यो माणूस आमच्या गावातला आहे. दारू त्याच्या नातेवाईकांना विचारलं म्हणजे यो कोण आहे? म्हणजे तो जिल्हा परिषद मध्ये आता साहेब झालेला आहे. जिल्हा परिषद मध्ये साहेब झालेला यो तर आमच्या गावातला मुलगा आहे. तो माणूस घरी गेला आणि बाळूच्या मायला सांगायला लागला काकू तुमचा बाळू तुम्हाला लहानपणी सोडून गेलता का? म्हणे हो, तो आमच्या गावाला राहतो. पण काकू ऐका ना, तुमच्या बाळूनं शिक्षण पूर्ण केलं, नोकरीही मिळवली, छोकरीही पटवली, लग्नही करून घेतलंय त्यानं. आणि अजून सांगू का, त्याला 2 लेकरं, एक मुलगा एक मुलगी आहे. बायांचा स्वभाव इतका हळवा असतो का? सुनबाई आणि मुलगा काहीही बोललेला असला, जर सुनबाईला मुलगा किंवा मुलगी झाली तर म्हातारी एकच विचार करते बाई सुनबाई काही का बोलू ना, तर एकदा डोळे भरून माझ्या नातीला किंवा माझ्या नातूला बघते बाई. पोराचं दुःख आणि सुनबाईचं दुःख सगळं सोडते म्हातारी. हातात पैसे नाही, दुसऱ्याच्याकडे मजुरीने कामाला जाते, मजुरीचे पैसे जमा करते आणि बाळ खर्च करून त्या गावापर्यंत पोहोचतो. कोणी इस्माला विचारलं दादा आमच्या नावाचं व्यक्ती कुठं राहतो? त्या माणसानं दुरून घर दाखवलं, बंगला दाखवला. म्हातारी गेली, दरवाजा ठोठावला. तिचा मुलगा घराच्या बाहेर आला, त्यानं बघितलं अरे माझी माया कोण? माय इथपर्यंत आली. मी जर का मायला ओळखलं तर माझी बायकोही कदाचित माझी टिंगल करेल का? तुमची माय फुटके, तुम्ही आनंदीचा मुलगा आहात का? माझी बायकोही टिंगल करेल का? म्हणून त्यानं मायला ओळखच नाही दिली आणि त्याच्या मायलाच म्हणत होता म्हातारी निघ म्हणली इथून, इथं काढून गर्दी करायलीच म्हणलं. तुला जर मायला बघतील तर माझे पोरं घाबरतील, निघ म्हणली इथून. म्हातारी रडत होती. महाराज गल्लीतच एक झाड होतं, झाडाच्या खाली बसली, घसा घसा रडत होती. स्वतःला एक कसत होती, भगवंताला सांगत होती देवा काय माझा अपराध, काय अपराध आहे माझा? कारण सगळे नातेवाईक सगळे भावकीचे लोक सांगत होते बाई नवरा मेल्याच्या नंतर तू लग्न करून घे दुसरं. पण मी विचार केला बाई मी लग्न जर करेल तर मला पती भेटेल पण माझ्या लेकराला बाप नाही भेटणार, म्हणून मी लग्न नाही केलं. का आहे ना माझ्या म्हातारपणाची काठी, माझा फुल वंशज याला बघूनच उर्वरित आयुष्य जगून घेईल असा विचार मी केला. तर देवा ज्या पोराकडनं म्हातारपणाची काठी होईल ही आशा अपेक्षा ठेवली, त्या पोरांना म्हातारपणाची काठी जाऊ दे, तर त्याच्या दारात आल्याच्या नंतर नुसतं माय म्हणून सुद्धा ओळखत नाही, मला म्हातारी म्हणून हाकलून लावलं. देवा काय रे माझा अपराध होता? स्वतीला कोसत होती. दादा ऐकाना रडत होती. पोरगा ड्युटीला चालला गेला, सुनबाई ड्युटीला चालली गेली. दोघं नातवंडांना विचार केला. त्या पोरानं पोरीला सांगितलं दीदी ज्या म्हातारीला पप्पांना हाकलून लावलं का, म्हातारी कोण आहे म्हणले, जाऊन आपण म्हातारी जवळ, झाडाच्या खाली म्हातारी बसलेली, म्हातारीच्या जवळ गेले. म्हातारीला विचारलं म्हणले आजी तू कोणच्या गावाची आहे? बाळा मी तुमची आजी आहे. मग महाबापानं का नाही ओळखलं? बेटा तुमच्या बापाला लाज वाटते, मला माहिती नाही. का काळजी? बाळा माझा एक डोळा खूप काय ना म्हणून तुमच्या बापाला लाज वाटते, मला माहिती नाही. महाराज दोघं लेकरांना जवळ धरून बसली. म्हातारी मजुरीचे पैसे आणलेले होते सोबत, सगळ्या त्या पैशांना हो सगळ्या पैशांना त्या लेकरांना चॉकलेट खाऊ घालत होती, बिस्किट खाऊ घालत होती. 4 साडेचार वाजले. आता पोरांना दिवसभर सांभाळलं, चॉकलेट बिस्किट खाऊ घातली आणि 4:30 वाजेला म्हणतो बळा बेटा
तुमचा बाप तुमची माय येईल ड्युटीवरनं, त्यांनी जर माझ्याजवळ तुम्हाला खेळताना बघितलं, तुमचा वडील तुमची माय तुमच्यावरही रागवेल आणि माझ्यावरही रागवेल. त्याच्यापेक्षा असं करा ना बेटा, तुम्ही जा म्हणले घरी. दोघे लेकरं घरी आले, आई वडील ड्युटी करून आले. बापाला सांगायला सुरुवात केली, पप्पा ज्या म्हातारीला तुम्ही हाकून लावलं का, म्हातारीला गोड होतो. अरे काय झालं बाबा, आम्हाला दिवसभर सांभाळलं, आम्हाला चॉकलेटा खाऊ घातलं, बिस्किट खाऊ घातली. काय बेटा मग म्हातारी गेली कुठं? बाबा सांगून तर काय गेली नाही, सांगून नाही गेली. कुठे गेली नाही सांगून गेली? म्हणजे नाही ना पप्पा, नाही सांगून गेली म्हातारी. तर बाबा तुम्हाला सांगू का, आले देवाजीच्या मनात होते कोणाचे चालन, किंवा करून घेतली झाले होते. जिल्हा परिषद मध्ये साहेब होता, त्याला इन्स्पेक्शन साठी जिल्हा परिषद शाळेमध्ये इन्स्पेक्शन साठी त्याच्याच गावी ड्युटीला जावं लागलं. बाबा त्याच्याच गावाला ड्युटीला जावं लागतं इन्स्पेक्शन साठी. त्याच्या गावात शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये जात असताना त्याच्या गल्लीतून जाण्याचा रस्ता होता. त्याच्या गल्लीतून जात असताना त्याच्या घराकडे त्यानं ढुंकून बघितलं. घराकडे ढुंकून बघितलं, घराला भलं मोठं कुलूप लावलेलं होतं. भलं मोठं कुलूप लावलेलं बघितलं आणि बाजूच्या काकूला विचारलं, म्हणजे काकू माझी माय कुठे गेली, घराला कुलूप आहे. त्या बाजूच्या काकूने सांगितलं, भैया तुझी माय सांगून तर नाही गेली रे, पण तुझी माय गेली ना तेव्हा माझ्याकडे एक चिठ्ठी लिहून गेली आहे. म्हणली होती माझा मुलगा जर आला तर ही चिठ्ठी त्याला देशान. हे काकू दाखव ना माझी माय चिठ्ठीमध्ये काय लिहून गेली, आण ना म्हणली ती चिठ्ठी. त्या बाजूच्या काकूने चिठ्ठी आणून दिली दादा आणि त्या साहेबाकडे दिली. त्या साहेबांनी चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्याच्या डोळ्यातून घराघरा अश्रू वाहत होते. काय होतं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं? त्या चिठ्ठीमध्ये माय तिचे भाव सांगून गेली होती, बेटा जेव्हा तुझा बाप आपल्याला सोडून गेला, घरात खायला काहीच नव्हतं, तो मोजून 2 वर्षाचा होता तेव्हा तुझा बाप मरण पावला. राजा ऐकणार, समजे नातेवाईक, माझे नातेवाईक आणि तुझ्या बापाकडचे सगळे भावकीतले लोक मला म्हणत होते दुसरं लग्न कर. मी लग्न नाही केलं बेटा. मनाला एकच वाटत होतं, मी जर का लग्न केलं मला पती भेटेल, पण माझ्या लेकराला बाप नाही ना भेटणार. बेटा बापाची छत्रछाया नसल्यावर पोरांचं काय जीवन, कसं दुःख होतं हे मी जवळून बघितलंय काही पोरांचं. म्हणून मी दुसरं लग्न नाही केलं रे. मी स्वतःच तारुण्य जाळून घेतलं. का तुझ्यावर विश्वास होता, तू माझ्या म्हातारपणाची काठी, माझा कोण वंशजा, तुला बघूनच उर्वरित आयुष्य जगायचा निर्णय घेतला. पिलं ऐकला माझा अपराध काय, फक्त एवढाच ना की माझा एक गोडा फुटका म्हणून तू मला सोडून गेला ना. तर बाबा आई, मी जन्माला आंधळी नव्हती रे, मी जन्माला आंधळी नव्हती बाळा. जेव्हा तुझा बाप आपल्याला सोडून गेला, घरात खायलाही काही नव्हतं, तशा परिस्थितीमध्ये तू 3-4 वर्षाचा होता. रस्त्यावर खेळत असताना एका मोटरसायकल वाल्यानं तुला धडक दिली. जसं का पडला तुझ्या डोळ्यामध्ये दगड भरला गेला, त्या दगडाची जखम झाली. त्या दगडाची जखम झाली, तुला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब बघा ना माझ्या पोराचा डोळा फुटलाय की काय, त्याच्या डोळ्यातून रक्त वाहते. बाबा डॉक्टर साहेबांनी चेक केलं, मला सांगितलं काकू तुमच्या बाळूचा डोळा फुटला. मी डॉक्टर साहेबांनी विचारलं, मग डॉक्टर साहेब आता काय करावं लागेल? तेव्हा डॉक्टर साहेबांनी सांगितलं, मावशी तुमच्या बाळूला दुसरा डोळा बसवावा लागेल, नाही तर आयुष्यात आंबेड राहावं लागेल. बाबा तुझा बाप आपल्याला सोडून गेला, खायला घरात काहीच नव्हतं, तर विकत डोळा घेईन कसा, तुला डोळा बसवेल कसा? मी डॉक्टर साहेबांचे पाय धरले. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही होत, मी विकत डोळा घेईन आणि डोळा बसवेल. पण ऐका ना डॉक्टर साहेब, माझ्याकडे एक पर्याय आहे. मी काय करू? बाबा माझ्याकडे एवढे पैसे नाही का मी विकत डोळा घेईन, माझ्या दादाला डोळा बसवेल. एक काम करा डॉक्टर साहेब, माझा एक डोळा घ्या, माझ्या लेकराला बसवा. मला कोणी आयुष्यभर फुटतो म्हटलं तर चालेल, पण माझ्या लेकराला कोणी फुटतं म्हणून नाही. डॉक्टर साहेब माझा एक डोळा घ्या, माझ्या लेकराला बसवा ना. मी आयुष्यभर एका डोळ्यानं फुटकी राहिली तरी चालेल, पण माझ्या लेकराला कोणी फुटतं म्हणाय नको. एवढा त्याग फक्त मायच करू शकतो. दादा दादा ऐका ना, जी माय चालली गेली राधाजी, माय चालली गेली दादा. ज्या मायसाठी तुम्ही एवढे लोक बसले, ज्या मायसाठी तुम्ही आलेत ना, त्या गर्दीमध्ये जिच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय ती मायच दिसत नसेल, त्या लेखकांना विचारायचं दुःख काय असेल. मी माझे भाव व्यक्त करत असताना मलाही माझ्या घरी काही प्रोग्राम असला ना,
सगळे नातेवाईक जमा होतात, सगळे दूरदूरचे नातेवाईक दिसतात, पण ज्याच्यासाठी आलेले असतात ते दिसत नाही ना. तेव्हा एवढे दिसून सुद्धा जग असं सुन्न वाटतं. दादा ऐका ना, मनवाला वाणी पडत एका जागी बसना, मनवाया वाणी पडत एका जागी बसना. सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी आई वाणी पडतली का जागी बसना, वाणी पडतली का जागी बसना. सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना, सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना, सारी दुनिया मला दिसते तुझ्या गेली आई स्वर्गाला, तुझ्या गेली आई तू स्वर्गाला, कोण वाटेल तुझ्या या बाळाला. तुझ्या गेली आई स्वर्गाला, जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, दोन दिवसात विसर पडेल आई तुझ्या या गोष्टीचा. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, तुझ्या या बाळाला, तुझ्याला गेली आई माहीत असेल बाबा, लोकांना किती त्याग करते. सत्य घडलेली घटना सांगून माझ्या कीर्तनातून मी माझ्या बापाचं महत्व पडवत असताना मी स्वतःही अनुभव घेतलेल्या गोष्टींचा, म्हणून मला सांगायला खूप आवडतं. हा, मी विनोदात सांगून गेलो, तर जेव्हा मी दुःख सांगतो ना तेव्हा कमीत कमी माझ्या मुखातून हे वाक्य 4 ते 5 वेळेस निघतं. हे वाक्य असं असेल की म्हणजे ज्याचं जळतं ना त्यालाच करतं, ज्याची माय नाही त्याला कळतं माय गेल्याचं दुःख काय असतं. माय किती निस्वार्थ प्रेम करू शकतो थोडक्यात सांगेल ऐका. एका बाईचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर 2 वर्षाच्या नंतर बाळ जन्माला आलं. मुलगा 2 वर्षाचा होतो, मुलगा 2 वर्षाचा होतो. परिस्थिती हालाकीची आहे. 2 वर्षाचा मुलगा होतो तोपर्यंत नवरा मरण पावला, पती मरण पावले. मानव राष्ट्रीय विधी वगैरे आटोपली.
दष्टीय विधी आटोपल्याच्या नंतर समजे नातेवाईक जमा झालेले, भोवतीतले लोक जमा झालेले म्हणत होते पोरीला, बाई तुझा बाळ 2 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्षाचा पोरगाला सांभाळशील, या 2 वर्षाचा पोराला पुढे जाऊन तुला नाही समजून घेतलं तर याच्या विश्वासावर राहण्यापेक्षा असं कर, तू दुसरं लग्न करून घे. बाई म्हणते, दादा मी जर का दुसरं लग्न केलं, मी लग्न केल्याच्या नंतर मला पती भेटेल, मला नवरा भेटेल, पण माझ्या लेकराला बाप नाही ना भेटणार. मी जर दुसरं लग्न केलं, मला पती भेटेल, पण माझ्या लेकराला, माझ्या पोराला बाप नाही भेटणार, म्हणून मला दुसरं लग्नच नाही करायचं. हाय ना माझा मुलगा, माझ्या म्हातारपणाची काठी, माझा कुल वंशजा, याला बघूनच उर्वरित आयुष्य जगेल, म्हणजे मला दुसरं लग्नच नाही करायचं. बाईची हालाकीची परिस्थिती होती, पती मरड पावले ना, घरात खायला सुद्धा काय नव्हतं, मजुरी करून पोट भरत होती, पण विचार केला की दुसरं लग्नच नाही करायचं, आणि केलंही नाही. 2 वर्षाच्या पोरावर विश्वास ठेवला. बाई हाय ना माझ्या म्हातारपणाची काठी, माझा कुलवंशी, ज्या बघूनच उर्वरित आयुष्य जगायचा निर्णय घेतला. महाराज आता पोराला वाढवलं, मोठा करायचा निर्णय घेतला. एक पोरग शाळेत जायला लागलं, पोरग शाळेत जात होतं. एके दिवशी सकाळची शाळा होती, पोरगा शाळेला चालला गेला, शाळेच्या नंतर क्लासेस चालू झाले, दुपार झाली, तोपर्यंत पोरगा घरी येत नाही. माई विचार करते, बाई ग सकाळचा मुलगा गेलेला, दिवसभर उपवाशी राहील कसा, म्हणून घाई स्वयंपाक केला, डब्बा बांधला, टिफिन बांधला आणि शाळेत गेली. बाई शाळेत एक शिपायाला विचारलं, पिऊन काकांना विचारलं, का हो दादा बाळू नावाचा माझा मुलगा आहे, तो कोणत्या वर्गात आहे, त्या पिऊन काकांना दुरून दाखवलं, त्या वर्गात तुमचा मुलगा आहे. बाई गेली, पोराला बघितलं, बाळू अरे सकाळचा आलाय राजा, दिवसभर उपवाशी कसा राहशील. मायने तो डब्बा त्या पोराला सांगितलं, बेटा हा डब्बा घे, मी डब्बा बांधून आणलेला आहे, स्वयंपाक करून आणलेला, बेटा जेवण कर, उपवाशी दिवसभर कशा राहशील. मायने डब्बा ठेवला, पण नेमकं घडलं असं त्याचे मित्र त्याच्याजवळ बसलेले होते. सगळ्या मित्रांनी बघितलं, बाळूची माय डब्बा घेऊन आली, टिफिन घेऊन आणला, पण नेमकं घडलं असं की बाळूच्या मायचा एक डोळा फुटका होता. त्या पोरांनी चिडवायला सुरुवात केली, वाड्या ए बाळू तुझी माय फुटकी, एका डोळ्यानं आंधळी आहे तुझी माय, तू फुटकीचा मुलगा आहेस, तू फुटकीचा मुलगा आहेस, आंधळीचा मुलगा आहेस, ए वाड्या तुझी माय फुटकी. पोराला चिडवायला सुरुवात केली. पोरग घरी आला, दप्तर फेकलं, मायवर रागवायला लागला. म्हणजे आई तू माझ्या शाळेत काऊन आलतीस, म्हणले तुला बघितलं ना माझ्या मित्रांनी, समजे पोरं मला चिडवताय का, फुटकीचा पोरगा आहेस, आंधळीचा मुलगा आहेस म्हणून. आई तू माझ्या शाळेत नको येत जाऊ, मला लाज वाटते. माई म्हणते, लेका तू लई लहान आहे रे, तुला कसं सांगायचं माझा डोळा कसा काय फुटला म्हणून, तू मोठा होशील तर तुला सांगेल. तर महाराज बरीच दिवस निघून गेले, त्याच्या मित्रांचं चिडवणं काय बंद होत नाही. बाड्या तू फुटकीचा पोरगा आहेस, आंधळीचा पोरगा आहेस, फुटकीचा पोरगा आहेस, आंधळीचा मुलगा आहेस. तो बाळू म्हणतो, बाई इथं जर राहिलो तर मला फुटकीचा आंधळीचाच मुलगा म्हणतील, त्याच्यापेक्षा फुटक्या मायला सोय म्हणले. वाईट वाटते जाण्याची आई तुझी वाटती अखंत, नको ना पाहू तुझ्या बाळाचा अंत. आई मानो पुन्हा मागे पर तुम्ही आता माई तो बाळ अरे तुझा लाडका, नको न करू मला असा पोरिका. माय म्हणू पुन्हा अन मागे पर तुम्ही दादा ज्याची माय गेली त्या लेकराला विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं.
माझ्या कीर्तनातून हा महत्वाचा संदेश मी अभंग सोडवत असताना तुमचं एखादं दृष्टांत, एखादा एक्झाम्पल जर नाही लक्षात राहिलं तरी चालेल दादा. फक्त माझ्या कीर्तनातून तरुण भावांना एक प्रसंग, जेव्हा बाजारामध्ये विक्रीसाठी उभे होते, दिलेल्या शब्दाला खरं ठरायचं. हरिश्चंद्र राजाची जीवनाची कथा. 5 वर्षाच्या रविदासाला मायला भेटावं वाटत होतं. 5 वर्षाच्या लेकराला परमार्थामध्ये हे शिकायला भेटतं. 5 वर्षाच्या लेकराला मायला भेटावं वाटत होतं. आणि इथं आपण 30-35 वर्षाचे 40 वर्षाच्या पोरांना मायबाप नको याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणची. मी तर एकच सांगेल दादा, मला तुमच्या गावातलं काही वातावरण माहित नाही, तुमच्या परिसरातलं वातावरण माहित नाही, तर जाता जाता माझा गरीबाचा एकच संदेश असेल की भैया, भाऊ 2 आहेत एकीकडे मायबापात, एक भावाला दोष देणे नाही. भाऊ 3 आहेत एकीकडे मायबापात, 2 भावांना दोष देणे नाही. तर भाऊ तुम्ही 2, 3, 4 आहात. आणि जर मायबाप वेगळे राहत असतील भैया, आत्ताच जर मायबापांचे पाय करा, त्यांना सांगा ही गोष्ट तुमचे वेगळे राहून खाण्याची नाही आहे. तुम्ही आमच्यामध्ये या, हे सांगणं सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही सांगा, आम्ही तुमच्यामध्ये येऊन राहतो. कारण आपण आईबापांना वागू एवढे आपण मोठे झालेलो नाहीये. आपण आईबापांकडे जा. आणि भैया कदाचित क्षमा असावी, जास्त होऊन माझं बोलणं, पण माफी मागून बोलतो. तुम्ही 50 लाखाच्या बंगल्यात राहत असाल, भाऊ तेवढा तिकडे मायबापाच्या लेकाला दोष देत नाही. पण भाऊ तुम्ही 2, 3, 4 आहात आणि मायबाप जर वेगळे राहत असतील, मायबाप जर वेगळे राहत असतील, तुम्ही 50 लाखाच्या नाही करोड रुपयाच्या बंगल्यात जरी राहत असाल आणि मायबाप जर तुमच्याकडे नसतील, तर तुमच्या एका काही जगात कोणी नसतील.